मुंबईत आज पुन्हा रेड अलर्ट जारी. शहरात उपनगरात पावसाची संततधार सुरू. पुढील 3 ते 4 तासात मुसळधार पावसाचा इशारा. नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन. पुण्यातील एकता नगर परिसरात जलमय. अनेक सोसायट्यांमध्ये पुराचं पाणी शिरल्याने रहिवाशांचा रेस्क्यू. खडकवासला धरणातून 35,000 क्युसेस विसर्ग. जिल्ह्यात रेड अलर्ट जारी. मुख्यमंत्री अजित पवारांकडून राज्यातील पावसाचा आढावा. कुणीही घाबरून जाऊ नका, असुरक्षित वाटणार नाही याची काळजी महायुती घेत आहे. अजित पवारांचं आव्हान. तर आज मुख्यमंत्री फडणवीसांसोबत पुण्यातील पावसाची पाहणी करण्याची शक्यता. वसई विरारमधील मुसळधार पावसामुळे मधुमन परिसरात अद्यापही पाणीच. एवरण परिसरात देखील पाणी साचलं. पाऊस सुरूच. मुसळधार पावसामुळे सलग तिसऱ्या दिवशी लोकल विस्कळीत. मध्य, पश्चिम आणि हार्बर या तिन्ही मार्गावरील लोकल सेवा 10 ते 15 मिनिटं उशिराने. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांचे चांगलेच हाल. अंधेरीच्या विरा देसाई रोडवरील पाण्याचा अद्यापही निचरा नाहीच. काल झालेल्या जोरदार पावसानंतर परिसरात पाणीच पाणी. सतत गतीने वाहतूक सुरू. मिठी नदीच्या पाणी पातळीत आता घट. कालच्या जोरदार पावसामुळे कुर्ल्याच्या क्रांतीनगर भागात मिठी नदीचं पाणी शिरलं होतं. ठाण्यात रिमझिम पावसाला सुरुवात. हवामान खात्याकडून ठाण्यासह रायगड आणि पुण्याला रेड अलर्ट जारी. काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता. मुसळधार पावसामुळे कोल्हापुरातील शाळा आणि रस्ते बंद. गर्भवती महिलेला वेळेत उपचार न मिळाल्याने नवजात बाळकाचा मृत्यू. महिलेची प्रकृती गंभीर. अतिवृष्टीमुळे धरणातील पाणी साठा यामध्ये मोठी वाढ. भुसावळच्या हरनूर धरणाचे 14 दरवाजे पूर्णपणे उघडले. पोलीस बंधा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस बंधा न्यूजचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचे असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.